नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक मित्रांनो. आज आपण इंग्रजीचा जो पार्ट आहे, सेंटेन्स, वाक्य जे आहेत, त्या वाक्यावर आधारित जे काही पी-वाय-क्यू आहेत, जे टी-ई-टी किंवा सी-ई-टी परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात. त्यामध्ये 1 मार्काला 100% हा प्रश्न असतो. त्याबद्दल आज आपण पी-वाय-क्यू घेणार आहोत मराठी स्पष्टीकरणासह. चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, आयडेंटिफाय द टाइप ऑफ सेंटेन्स. अलास वी लॉस्ट द मॅच. आता या ठिकाणी आपण बघू शकता की अलास हा शब्द आलेला आहे, उद्गार आहे आणि उद्गारवाचक चिन्ह देखील आहे. म्हणजेच याचा अर्थ हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, उद्गारवाचक वाक्य आहे. त्याचा योग्य पर्याय आहे 3 सी एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. त्यानंतर दुसरं वाक्य बघूया आपण. दुसरा प्रश्न, चूज द करेक्ट असर्टिव्ह फॉर्म ऑफ हाऊ ब्युटिफुल धिस रोज इज. आता या ठिकाणी आपण बघू शकता की हे जे आहे, हे वाक्य जे आहे ते उद्गारवाचक वाक्य आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. तर या ठिकाणी असर्टिव्हमध्ये आपल्याला त्याला कन्व्हर्ट करायचं आहे, विधानामध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता की वाक्यामध्ये काळ जो आहे तो काळ आहे वर्तमान काळ. तर आपल्याला या ठिकाणी वर्तमान काळातलंच वाक्य बघावं लागेल. तर या ठिकाणी आपण बघू शकता हाऊ ब्युटिफुल. तर हाऊचं या ठिकाणी करताना आपल्याला काय करायचं आहे, तर आता हाऊ शब्द आपल्याला काढून टाकायचा आहे. मग काय होईल यामध्ये, व्हॉट अ ब्युटिफुल रोज इट इज हे होऊ शकणार नाही, कारण ते प्रश्न बनतो, प्रश्न तयार होतो. म्हणजे ए पर्याय चालणार नाही. दुसरा जो पर्याय आहे तो सुद्धा या ठिकाणी प्रश्नार्थ वाक्य आहे, ते सुद्धा चालणार नाही. त्याच्यानंतर द रोज वॉज ब्युटिफुल 3 नंबरचं वाक्य ते सुद्धा चालणार नाही, कारण त्या ठिकाणी ते भूतकाळी वाक्य आहे. म्हणून सगळ्यात शेवटचा जो पर्याय आहे डी पर्याय, ते त्याचं योग्य उत्तर आहे. धिस रोज इज व्हेरी ब्युटिफुल. पर्याय क्रमांक डी याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, आयडेंटिफाय द सब्जेक्ट. आयडेंटिफाय द सब्जेक्ट इन द सेंटेन्स. तर या वाक्यातलं आपल्याला काय सब्जेक्ट ओळखायचा आहे, म्हणजे काय तर कर्ता ओळखायचा आहे. मग ते वाक्य वाचूया आपण. द स्मॉल बॉय फेल ऑफ द बायसिकल. म्हणजे लहान मुलगा जो आहे तो या ठिकाणी सायकलून पडलेला आहे, असं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय, त्याचा अर्थ होतो. मग या ठिकाणी सब्जेक्ट शोधताना पडणारा कोण आहे, तर पडणारा मुलगा आहे, द स्मॉल बॉय आहे. मग स्मॉल बॉय हे या वाक्यातलं काय आहे, सब्जेक्ट आहे. तर ते किती नंबरला आहे, तर तो 2 नंबरचा पर्याय आहे, द स्मॉल बॉय. हे त्याचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर चौथं वाक्य आपण बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह म्हणजेच काय, तर आज्ञार्थी वाक्य. मग या आज्ञा कुठं कुठं दिलेली आपण बघूया. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी हे विधान आहे, त्यामुळे हे होऊ शकत नाही. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज उदरवाचं वाक्य आहे, हे होऊ शकत नाही. त्यानंतर तिसरं, व्हेअर आर यू गोईंग प्रश्न विचारलेला आहे, हे सुद्धा होऊ शकत नाही. मग शेवटचं जे पर्याय आहे, शट द डोअर, हे याचं योग्य उत्तर आहे. कारण या ठिकाणी आज्ञार्थी वाक्याची सुरुवात एखाद्या क्रियापदानं झालेली असते, एखादी ऑर्डर दिलेली असते किंवा या ठिकाणी आज्ञा दिलेली असते. म्हणून पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, चेंज इंटू निगेटिव्ह. आता यामध्ये आपल्याला ह्या वाक्याला निगेटिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. वाक्याचा अर्थ न बदलू देता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, निगेटिव्ह फॉर्म याचा बनवायचा आहे. ही इज ऑलवेज ऑन टाईम, म्हणजे तो नेहमी वेळेवर असतो. मग या ठिकाणी ऑलवेजच्या विरुद्ध काय आहे, तर ऑलवेजच्या विरुद्ध नेव्हर लेट. मग नेव्हर लेट कुठं आहे, तर 2 ठिकाणी आहे. परंतु बी हा जो पर्याय आहे यामध्ये वॉज आलेला आहे, कारण हे भूतकाळी पर्याय आहे. मग हा आपल्याला चालेल का, नाही चालणार. मग डी जो पर्याय आहे सगळ्यात शेवटचा, ही इज नेव्हर लेट, हे त्याचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक डी, ही इज नेव्हर लेट. त्यानंतर पुढचं आपण बघूया. प्रश्न क्रमांक 6, चूज द करेक्ट इंटरगेटिव्ह फॉर्म. या ठिकाणी इंटरगेटिव्ह प्रश्नार्थक फॉर्म आपल्याला शोधायचा आहे. वाक्य कोणतं आहे, ही कॅन प्ले द फ्लूट. तर या ठिकाणी आपल्याला याचा आता प्रश्नार्थक बनवायचा आहे, तो बासरी वाजवू शकतो. मग या ठिकाणी कॅन ही प्ले द फ्लूट, बघा एकच नंबरला पर्याय आपल्याला आलेला आहे, कॅन ही प्ले द फ्लूट. म्हणजे जो वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे ते फक्त आपल्याला सुरुवातीला घ्यायचं आहे, आणि नंतरची रचना जी आहे ती कॅन ही प्ले द फ्लूट आणि क्वेश्चन मार्क. तर एकच नंबरला ए हा जो पर्याय आहे हे याचं योग्य उत्तर होणार आहे. खालीचे पर्याय जे आहेत तर ते काय त्याला लागू होत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 जो आहे तो आपण बघूया. आयडेंटिफाय द प्रेडिकेट द
सेंटेन्स या ठिकाणी प्रेडिकेट म्हणजे आपल्याला या ठिकाणी विधेय म्हणजे उद्देश आणि विधेय आपण शिकलो आहोत की वाक्यामध्ये उद्देश जो असतो तो असतो कर्ता आणि बाकीचं जे स्टेटमेंट असतं ते असतं त्याचं विधेय. मग प्रेडिकेट काय आहे, काय केलेलं या ठिकाणी बघूया आपण. प्रेडिकेट आपल्याला ओळखायचं आहे. बर्ड्स फ्लाय इन द स्काय. बघा बर्ड्स हे काय आहे तर वाक्याचा उद्देश आहे म्हणजे काय कर्ता आहे, वाक्याचा कर्ता बर्ड्स. मग उरलेलं फ्लाय इन द स्काय म्हणजे या ठिकाणी फ्लाय इन द स्काय सब्जेक्टबद्दल अधिक माहिती देणारी जी गोष्ट आहे ती फ्लाय इन द स्काय म्हणजे पक्षी आकाशात उडतात. मग आकाशात उडतात ही माहिती बर्ड्सबद्दल दिलेली आहे, मग ती प्रेडिकेट आहे. मग या ठिकाणी फ्लाय इन द स्काय हा जो पर्याय आहे हे याचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक ए, फ्लाय इन द स्काय. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 8. सिलेक्ट द करेक्ट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स फॉर. म्हणजे दिलेल्या वाक्यासाठी आपल्याला एक्सक्लेमेटरी जो काही फॉर्म आहे तो करेक्ट फॉर्म आपल्याला शोधायचा आहे. प्रथम आपण वाक्य वाचूया. इट इज अ व्हेरी वंडरफुल सीन. इट इज अ व्हेरी वंडरफुल सीन. आता या ठिकाणी एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवताना आपल्याला व्हॉट किंवा हाऊ वापरावं लागतं. तर या ठिकाणी आपण बघूया कोणतं वाक्य या ठिकाणी योग्य येतं. तर व्हॉट अ वंडरफुल सीन. इट इज. हाऊ वंडरफुल सीन. इट इज. व्हॉट वंडरफुल सीन इट इज आणि इट इज अ वंडरफुल सीन. सगळे शेवटचं वाक्य तर होऊ शकत नाही. मग वरच्या 3मध्ये आपल्याला बघायचं आहे. तर आपल्या या ठिकाणी अ व्हेरी, तर या ठिकाणी व्हेरी शब्द काढून टाकायचा आहे फक्त. त्याच्याऐवजी आपण व्हॉट किंवा हाऊ घेणार आहोत. तर मग हे अक्षर कुठं आलेलं आहे तर एकच नंबरचं जे वाक्य आहे ए पर्यायामध्ये मात्र हा या ठिकाणी आलेला आहे. व्हॉट अ वंडरफुल सीन इट इज हे याचा योग्य पर्याय होणार आहे. कारण खाली ए जो अक्षर आहे ते बाकी खालच्या वाक्यात नाही, म्हणून ए त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 त्याच्याकडे जाऊया आपण. काय म्हणतो 9वा प्रश्न. विच सेंटेन्स इज अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजेच काय तर या ठिकाणी आपल्याला जे काही मिश्र वाक्य आहे ते मिश्र वाक्य या ठिकाणी काय करायचं आहे तर बनवायचं आहे. विच शोधायचं आहे. विच सेंटेन्स इज अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे खाली दिलेल्या 4 वाक्यापैकी कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपलं कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर या बघा कॉम्प्लेक्स सेंटेन्स जे असतं त्यामध्ये कारण म्हणजे बिकॉज किंवा अल्दो असे असले तरी, तर अशा प्रकारचे जे काही शब्द असतात त्या शब्दानं त्या वाक्याला जोडलेलं असतं, ते वाक्य बनवलेलं असतं. आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक मुख्य क्रियापद एक मुख्य वाक्य असतं आणि त्याच्यावर आधारित त्याला जोडून त्याच्यावर आधारित दुसरं वाक्य असतं. म्हणून अशा वाक्य आपल्याला शोधायचं आहे. तर ते आपण बघूया. पर्याय क्रमांक ए. बिकॉज इट वॉज रेनिंग वी स्टे इनडोर्स. बघा या ठिकाणी बिकॉजनं वाक्य जोडलेलं आहे म्हणजे 1 नंबरचा जो पर्याय आहे तोच आपलं त्याचं उत्तर योग्य उत्तर होणार आहे. खालचे जे वाक्य आहे ते तुम्ही बघू शकता. इट इज अ गुड बॉय हे साधं वाक्य आहे, केवळ वाक्य आहे. मध्ये कोणत्याही प्रकारे जोड वाक्य नाही, त्यामुळे हे एक वाक्य होऊ शकत नाही. आय लाईक टी अँड ही लाईक्स कॉफी. तर या ठिकाणी अँडनं वाक्य जोडलेलं आहे म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स आहे. आणि त्याच्या खालचं वर्क हार्ड ऑर यू विल फेल. ऑरनं वाक्य जोडलेलं आहे म्हणजे सी आणि डी हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. त्यानंतर बी हा पर्याय होऊ शकत नाही, म्हणून ए हा आपला याचा योग्य पर्याय आहे. ए. बिकॉज इट वॉज रेनिंग वी स्टे इनडोर्स. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10. चूज द करेक्ट निगेटिव्ह सेंटेन्स. खाली दिलेल्या वाक्यापैकी आपल्याला काय करायचं आहे निगेटिव्ह जे वाक्य दिलं जाईल त्याचं निगेटिव्ह आपल्याला फॉर्म शोधायचा आहे. एव्हरीबडी वॉज प्रेझेंट म्हणजे प्रत्येकजण त्या ठिकाणी हजर होता. मग या ठिकाणी त्याचा निगेटिव्ह आपल्याला फॉर्म बघायचा आहे. मग बघूया आपण 4 पर्याय. एव्हरीबडी वॉज नॉट प्रेझेंट हे होऊ शकत नाही. त्यानंतर कारण या आपल्या वरचं जे वाक्य आहे ते वाक्य आपण बघू शकता की या ठिकाणी जे पॉझिटिव्ह आहे आणि हे याचं निगेटिव्ह आहे, त्यामुळे हे होऊ शकत नाही. मग आपल्याला काय करावं लागेल. एव्हरीबडीच्या ऐवजी नोबडी जे आहे ते नोबडी घ्यावं लागेल आणि प्रेझेंटच्या ऐवजी ॲब्सेंट आपल्याला घ्यावं लागेल. मग नोबडी कुठं कुठं आहे तर या ठिकाणी 2 ठिकाणी आहे, बी आणि डी. मग बी बघूया आपण. नोबडी वॉज ॲब्सेंट. नोबडी वॉज ॲब्सेंट आणि खालचं नोबडी वॉज प्रेझेंट. मग या ठिकाणी डी पर्याय चालणार नाही कारण नोबडी वॉज ॲब्सेंट म्हणजे कुणी हजर नोबडी वॉज ॲब्सेंट म्हणजे कुणी गैरहजर नव्हता म्हणजेच काय प्रत्येकजण हजर होता. म्हणजेच बी हा त्याचा योग्य पर्याय होणार आहे. त्यानंतर 11 नंबरचं बघूया आपण. आयडेंटिफाय द टाईप. या ठिकाणी आपल्याला खाली दिलेले जे काही प्रकार आहेत त्या प्रकारापैकी कोणता प्रकार आहे या वाक्याचा आपल्याला शोधायचा आहे. वाक्य बघूया आपण. डू यू होमवर्क रेग्युलरली. डू युअर होमवर्क रेग्युलरली. बघा म्हणजे
आज्ञा केलेली आहे, आदेश दिलेला आहे. आज्ञा किंवा आदेश किंवा हुकूम जेव्हा दिलेले असते, तेव्हा त्या ठिकाणी विनंती केली असते, तेव्हा त्या ठिकाणी ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतं आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स जे आहे ते 1 नंबरचा पर्याय आहे. म्हणून या 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स पर्याय क्रमांक ए. त्यानंतर 12वा प्रश्न बघूया आपण. फाइंड द सिंपल सेंटेन्स अमॉंग द फॉलोइंग. खाली दिलेल्या वाक्यामधून या ठिकाणी आपल्याला सिंपल सेंटेन्स म्हणजे केवळ वाक्य शोधायचं आहे, साधं वाक्य शोधायचं आहे. मग आता 4 वाक्य दिलेलं बघा. इन स्प्लिट ऑफ बीइंग इल ही वेंट वर्क. त्यानंतर दुसरं बघूया. ही इज पुअर बट ऑनेस्ट. या ठिकाणी बट न जोडलेला आहे, याचा अर्थ कंपाऊंड सेंटेन्स आहे. इफ यू स्टडी यू विल पास. तर या ठिकाणी हे सुद्धा जे आहे तर हे इफ न जोडलेलं आहे म्हणजे हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. त्यानंतर ही केम अँड ही सॉ. या ठिकाणी अँड न जोडलेला आहे म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स आहे. मग या ठिकाणी उरलेला जो पर्याय क्रमांक ए आहे, पहिलाच पर्याय, इन स्प्लिट ऑफ बीइंग इल ही वेंट टू वर्क, हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. या ठिकाणी दिलेल्या वाक्याचा करेक्ट क्वेश्चन टॅग आपल्याला शोधायचा आहे. एक लक्षात ठेवायचं की वाक्य जर पॉझिटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग हा निगेटिव्ह येतो आणि त्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद जे असतं ते महत्त्वाचं असतं. बघा आता, सी इज अ डॉक्टर. तर या ठिकाणी इज हे त्याचं सहाय्यकारी क्रियापद आहे. मग इज क्वेश्चन टॅग होताना इजंट होईल आणि त्याचं जे काही सुरुवात आहे, कर्ता आहे, तो त्या ठिकाणी त्याच्या शेवटी आपल्याला घ्यायचा आहे. इजंट शी कुठं आहे तर एकच नंबरचा पर्याय आहे इजंट शी, म्हणून त्याचं पर्याय क्रमांक ए ह्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 कडे जाऊया आपण. ट्रान्सफॉर्मेशन इंटू असर्टिव्ह. असर्टिव्ह म्हणजे या ठिकाणी आपल्याला विधानामध्ये विधानार्थी वाक्य बनवायचं आहे. कॅन अ मॅन चेंज हिज स्किन. मनुष्य त्याची कातडी बदलू शकतो, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. मनुष्य त्याची कातडी बदलू शकतो का? तर ह्याचं आपल्याला असर्टिव्ह बनवायचं आहे, विधान बनवायचं आहे. तर बघूया आपण. तर या ठिकाणी पर्याय आपल्याला 4 दिलेले आहेत. त्यापैकी नो मॅन कॅनॉट चेंज हिज स्किन हा पर्याय होऊ शकतो का? तर नाही होऊ शकत. कारण नो मॅन या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, जो काही आपलं कर्ता आहे त्या कर्त्याने वाक्याची सुरुवात करायची आहे आणि कर्त्यानं वाक्याची सुरुवात 2 ठिकाणी झालेली आहे. ते आहे बी आणि डी. मग आता बी आणि डी मधून आपल्याला योग्य पर्याय शोधायचा आहे. तर बी पर्याय बघूया आपण. अ मॅन कॅनॉट चेंज हिज स्किन. या ठिकाणी हा पर्याय योग्य, अगदी योग्य पर्याय आहे. बी हा पर्याय अगदी योग्य आहे. म्हणून या ठिकाणी 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे बी. मॅन कॅनॉट चेंज हिज स्किन. पुढचं बघूया. आयडेंटिफाय द कंपाऊंड सेंटेन्स. आता या ठिकाणी आपल्याला संयुक्त वाक्य शोधायचं आहे. संयुक्त वाक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 2 क्रियापद असतात, 2 वेगळे वाक्य असतात, त्यांना जोडलेलं असतं. एकतर अँड न जोडलेलं असतं, बट न जोडलेलं असतं किंवा ऑर न जोडलेलं असतं. मग अँड कुठं आलाय का बघा या वाक्यामध्ये. 1 नंबरचं जे वाक्य आहे त्या ठिकाणी अँड न ते वाक्य जोडलेले आहेत. म्हणून त्या ठिकाणी अ सन रोज अँड द फॉग डिसअपियर्ड. म्हणून 1 नंबरचा जो पर्याय आहे तो 1 नंबरचा पर्याय या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16वा. विच ऑफ दीज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. या ठिकाणी डिक्लेरेटिव्ह म्हणजे आपल्याला केवळ वाक्य शोधायचं आहे, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स शोधायचं आहे. मग या ठिकाणी जे काही ओपिनियन असेल किंवा सत्यता असेल जी दर्शवली असेल वाक्यातून, ते त्या ठिकाणी डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असतं. मग या ठिकाणी जर बघितलं आपण 4 पर्यायापैकी, तर हाऊ डेअर यू से दॅट. तर हे उद्गाराचे वाक्य होऊ शकत नाही. प्लीज गिव्ह मी सम वॉटर. या ठिकाणी विनंती केलेली आहे त्यामुळे हे पण होऊ शकत नाही. तर त्याच्यानं डी मे गॉड ब्लेस यू. या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे ते सुद्धा होऊ शकत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. हे या ठिकाणी सत्यता दाखवण्यात आलेली आहे, फॅक्ट दाखवण्यात आलेली आहे. म्हणून हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17वा त्याच्याकडे जाऊया आपण. कन्व्हर्ट इंटू निगेटिव्ह. दिलेल्या वाक्याला निगेटिव्हमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. काय वाक्य आहे बघूया. ओन्ली अ ब्रेव्ह मॅन कॅन डू धिस. तर या ठिकाणी आता ओन्लीच्या विरुद्ध जर बघितलं आपण, ओन्लीच्या विरुद्ध काय आहे, नन बट जो आहे तो ओन्लीच्या विरुद्ध आहे. मग नन बट कुठं आलेला आहे तर नन बट जो आहे तो या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 बी. नन बट अ ब्रेव्ह मॅन कॅन डू धिस हा या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. पुढे जाऊया आपण. आयडेंटिफाय द ऑब्जेक्ट. या ठिकाणी दिलेल्या वाक्यातला आपल्याला ऑब्जेक्ट शोधायचं आहे, कर्ता शोधायचा आहे. द टीचर गेव हिम अ बुक. आता या ठिकाणी देणारा कोण आहे
तर टीचर म्हणजे टीचर हे या वाक्याचा सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर गेव हे काय आहे? क्रियापद आहे. मग आता हिम आणि अ बुक हे 2 उरलेत. तर यामध्ये हिम हा सुद्धा या ठिकाणी कर्म आहे आणि अ बुक हे सुद्धा कर्म आहे. म्हणजे या वाक्यामध्ये 2 कर्म आहेत. मग हिम अँड अ बुक बघा 1 नंबरचाच पर्याय आहे. कारण हिम हे सेकंडरी किंवा त्याला आपण कोणतं म्हणूया इनडायरेक्ट कर्म म्हणणार आहोत आपण म्हणजेच अ बुक हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि हिम हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे म्हणून 2 ऑब्जेक्ट आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 19 सिलेक्ट द करेक्ट इंटरगेटिव्ह. आता इंटरगेटिव्ह ओळखायला अगदी सोपं आहे. तर त्या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह तर सगळ्या ठिकाणी आहे. मग आपण बघूया नो वन कॅन टच द स्काय. मग आता प्रश्न जे वाक्य जे दिलेलं आहे त्या वाक्याचं योग्य प्रश्नार्थक वाक्य कोणतं? नो वन कॅन टच द स्काय. तर या ठिकाणी कॅन नो वन टच द स्काय हे होऊ शकतं का? नाही. कॅन नो वन होऊ शकत नाही. हू कॅन टच द स्काय हे होऊ शकतं का? कारण वाक्यामध्ये कॅन आलेलं आहे त्यामुळे कॅननं सुरुवात करावं लागेल. त्यामुळे हूचं विषयच राहिलेला नाही. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचं जे वाक्य आहे ते सुद्धा होऊ शकत नाही कारण कॅननं सुरुवात पाहिजे. मग कॅननं सुरुवात होणारे 2च वाक्य आहेत. प्रश्नार्थक वाक्य ते एक आहे. एक ए आणि दुसरं आहे सी. मग ए होऊ शकत नाही. मग योग्य पर्याय आहे कॅन एनीवन टच द स्काय? कारण नो वनच्या विरुद्ध एनीवन. कॅन एनीवन टच द स्काय? तर हे त्याचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक सी. त्यानंतर 20 नंबरचं वाक्य जे आहे व्हॉट टाइप ऑफ सेंटेन्स इज म्हणजे दिलेलं वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? मे यू लिव्ह लाँग. बघा आशीर्वाद दिलेला आहे, ब्लेसिंग दिलेला आहे. मग या ठिकाणी ब्लेसिंग देताना त्या ठिकाणी पर्याय बघू शकतो आपण. इम्परेटिव्ह सेंटेन्स सगळ्यात शेवटचं इम्परेटिव्ह सेंटेन्स होईल का ते? आज्ञार्थी वाक्य होऊ शकत नाही. इंटरगेटिव्ह होईल का? प्रश्नार्थक होईल का? नाही. डिक्लेरेटिव्ह आहे का? सत्य किंवा एखादा ओपिनियन दिलेला आहे का? नाही. आशीर्वाद दिलेला आहे. मग 1 नंबरचा पर्याय आहे ऑप्टेटिव्ह हा तो त्याचा योग्य पर्याय होणार आहे. पर्याय क्रमांक ए ऑप्टेटिव्ह हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचं बघूया. प्रश्न क्रमांक 21 विच ऑफ दीज अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तर या ठिकाणी कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपल्याला शोधायचं आहे. तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपण शिकलो ऑल्दो, बिकॉज किंवा इफ यांनी जर ते वाक्य जोडलं असेल तर ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स मानलं जातं. तर काय आहे बघूया आपण. आता आणखी काय म्हटलं पुढं कॉम्प्लेक्स सेंटेन्स जॉईन बाय अ रिलेटिव्ह प्रोनाउन्स. बघा संबंधवाचक जे काही सर्वनाम आहे त्यांनी जोडलेलं पाहिजे ते. मग बघूया आपण. अल्दो जॅक वॉज टायर्ड ही बिल्ड द हाऊस. हे जरी असलं अल्दो जरी असला तरी यामध्ये आपल्याला काय म्हटलंय की रिलेटिव्ह प्रोनाउन जोडलेलं पाहिजे. म्हणजे दॅटनं जोडलेलं पाहिजे. मग आहे का दॅट कुठं? तिथं दॅट नाही आहे. मग दॅट खालच्या वाक्यात कुठं आहे का? नाही. सगळ्यात शेवटचं वाक्य जे आहे ते कंपाऊंड सेंटेन्स आहे. जॅक बिल्ट हाऊस हे विधानार्थी वाक्य आहे. केवळ वाक्य आहे ते. मग राहिलं काय? तर बी. धिस इज द हाऊस दॅट जॅक बिल्ट. धिस इज द हाऊस हे तेच घर आहे जे जॅकनं बिल्ड बांधलेलं आहे. बघा दॅट म्हणजे काय? या ठिकाणी संबंध दाखवलेला आहे म्हणजे दॅटनं जोडलेला आहे. म्हणून या ठिकाणी रिलेटिव्ह प्रोनाउन हा शब्द महत्त्वाचा आहे म्हणून पर्याय क्रमांक बी त्याचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर पुढे जाऊया. ट्रान्सफॉर्म इंटू निगेटिव्ह. आता या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे. ॲज सून ॲज ही सॉ द टायगर ही रॅन अवे. आता या ठिकाणी निगेटिव्ह करताना अर्थाने बदलला पाहिजे. मग या ठिकाणी आपल्याला त्याला निगेटिव्ह बनवायचं आहे. मग या ठिकाणी ॲज सून ॲजच्या विरुद्ध काय आहे? तर नो सूनर डीड कुठं आहे का? आहे. तर या ठिकाणी 1 नंबरचा जो पर्याय आहे तो पर्याय जो आहे नो सूनर डीड तर त्याचं योग्य उत्तर होणार आहे. पहिलाच पर्याय जो आहे तो त्याचं योग्य उत्तर आहे. नो सूनर डीड ही सी द टायगर दॅन ही रॅन अवे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 कडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 23 तर आयडेंटिफाय द सब्जेक्ट इन. या ठिकाणी दिलेल्या वाक्यातला सब्जेक्ट म्हणजे कर्ता आपल्याला शोधायचा आहे. ऑन द टॉप ऑफ द हिल लिव्ज अ हर्मित. बघा एकदम सोपा प्रश्न आहे बघा. तर या ठिकाणी या वाक्यात एकच कर्ता आहे तो म्हणजे जो टॉपवर राहतो तो हर्मित आहे. मग हर्मित राहणार कोण? तर हर्मित. हर्मित हा या वाक्याचा कर्ता आहे म्हणून हर्मित 1 नंबरचा जो पर्याय आहे अ हर्मित हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 24 कडे जाऊया आपण. चूज द करेक्ट असर्टिव्ह फ्रॉम. म्हणजे दिलेल्या वाक्यातून आपल्याला असर्टिव्ह फॉर्म त्याचा योग्य शोधायचा आहे. असर्टिव्ह म्हणजेच काय? तर विधानार्थी वाक्य आपल्याला शोधायचं आहे. व्हॉट अ पीस ऑफ वर्क इज मॅन. तर या ठिकाणी हे जे वाक्य आहे उद्गाराचे वाक्य आहे त्याचं आपल्याला काय करायचं आहे? असर्टिव्ह शोधायचं आहे. मग आता 1 नंबरचा पर्याय प्रश्नार्थक होऊ शकतो का? नाही होऊ शकत. त्यानंतर 2 नंबरचा पर्याय मॅन वॉज अ पीस ऑफ वीक होईल का? नाही होणार. कारण का? त्या ठिकाणी
मॅनची सुरुवात बरोबर आहे, परंतु या ठिकाणी वाक्यामध्ये काय आहे, वॉज आलेला आहे आणि आपलं वाक्य जे आहे ते वर्तमान काळात आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला इज पाहिजे होता. मग त्याच्याच खालचं वाक्य बघा, मॅन इज अ व्हेरी ग्रेट पीस ऑफ वीक, हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा पर्याय प्रश्न क्रमांक 25 आहे. विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट अ टाईप ऑफ सेंटेन्स बेस्ड ऑन मिनिंग. अर्थाच्या आधारावर वाक्याचा प्रकार कोणता नाही असं विचारलेलं आहे. म्हणजे दिलेले 4 पर्यायापैकी 3 पर्याय असे आहेत की जे अर्थाच्या आधारावर आहेत आणि एक जो आहे तो अर्थाच्या आधारावर नाही. इंटरगेटिव्ह प्रश्नार्थक ओके, इम्परेटिव्ह आज्ञार्थी ओके, असर्टिव्ह विधानार्थी हे पण ओके. कंपाऊंड मात्र रचनेच्या आधारावर असल्यामुळे कंपाऊंड हा या वाक्यामध्ये या पर्यायामध्ये बसत नाही. म्हणून याचं योग्य उत्तर आहे जो आहे कंपाऊंड, हे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. त्यानंतर चूज द करेक्ट निगेटिव्ह. शी इज टू वीक टू वॉक. तर या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे, तर शी इज टू वीक टू वॉक असं या ठिकाणी आपल्याला याचा करेक्ट निगेटिव्ह फॉर्म आपल्याला शोधायचा आहे. तर तो आपण शोधूया. तर बघा पर्याय क्रमांक 3 बघूया आपण. आपल्याला शी इज वीक अँड कॅनॉट वॉक. तर या ठिकाणी निगेटिव्ह करताना अँड जोडलेला आहे, त्यामुळे ते होईल का? नाही होणार. शी इज वीक अँड कॅनॉट वॉक हे होईल का? नाही. आपल्याला टूच्या विरुद्ध शब्द शोधावा लागेल. मग टूच्या विरुद्ध काय आहे? सो कुठं आलेला आहे? सो 2 ठिकाणी आलेला आहे. तर या ठिकाणी 2 नंबरचा जो पर्याय आहे, शी इज सो वीक दॅट शी कॅनॉट वीक, हेच त्याचं योग्य उत्तर आहे. कारण 3 नंबरचा जो पर्याय आहे, शी इज व्हेरी वीक. व्हेरी वीकची गरज नाही, कारण व्हेरी आणि टू ह्या दोन्हीचा अर्थ एकच होतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 जो आहे तो पर्याय क्रमांक 2, सो वीक दॅट शी कॅनॉट वॉक, हे त्याचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 कडे जाऊया आपण. आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्सेस. या ठिकाणी आपल्याला सेंटेन्स आयडेंटिफाय म्हणजे दिलेल्या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. विल यू प्लीज कीप क्वाईट. बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही शांत बसाल का? शांत व्हाल का? तर या ठिकाणी साधी गोष्ट आहे, प्रश्न विचारलेला आहे, क्वेश्चन मार्क आहे. इंटरगेटिव्ह हे त्याचं योग्य उत्तर आहे आणि पर्याय क्रमांक 2 हा इंटरगेटिव्हच आहे. म्हणून याचं योग्य उत्तर आहे इंटरगेटिव्ह. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28 कडे जाऊया आपण. काय म्हटलंय? कंबाईन इंटू अ सिम्पल सेंटेन्स. ही वॉज हंग्री, ही एट सम फ्रुट्स. आता सिम्पल सेंटेन्स बनवायचा आहे आपल्याला. मग सिम्पल सेंटेन्स बनवताना या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, तर आपण बघूया. सिम्पल सेंटेन्स कोणतं? बिकॉज ही वॉज हंग्री, ही एट सम फ्रुट्स. तर या ठिकाणी ते होईल का? नाही होणार. कारण का? तर हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे म्हणून हे होणार नाही. त्याच्यानंतर ही वॉज हंग्री अँड एट सम फ्रुट्स हे कंपाऊंड सेंटेन्स आहे, हे पण होणार. ते आपण बघूया. ही एट सम फ्रुट्स बिकॉज ही वॉज हंग्री, हे पण बिकॉजनं जोडलेलं आहे, हे पण कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, ते पण होणार नाही. बिईंग हंग्री ही एट सम फ्रुट्स काय असणार आहे ते हंग्री बघा. तर या ठिकाणी भुकेली असल्यामुळे तिने त्या ठिकाणी काय खाल्लं? फळं खाल्ली. तर डी पर्याय जो आहे त्याचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक डी हा त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 कडे जाऊया. आयडेंटिफाय द डायरेक्ट ऑब्जेक्ट इन. तर या ठिकाणी दिलेल्या वाक्यात डायरेक्ट ऑब्जेक्ट आपण शिकलो मगाशी, डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. शी टोल्ड मी अ स्टोरी. बघा आता साधं या ठिकाणी शी हे काय आहे, तर या ठिकाणी सब्जेक्ट आहे. टोल्ड हे काय आहे, तर या ठिकाणी ते क्रियापदाचं दुसरं रूप आहे. टेलचं टोल्ड आहे आणि 2 कर्म उरले, मी आणि अ स्टोरी. तर स्टोरी हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि मी हे त्याचं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. तर आपल्याला काय विचारलंय? डायरेक्ट ऑब्जेक्ट. मग डायरेक्ट ऑब्जेक्ट काय आहे? अ स्टोरी. 1 नंबरचा पर्याय त्याला योग्य उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न, चूज द करेक्ट असर्टिव्ह फॉर्म. म्हणजे दिलेल्या वाक्याचं आपल्याला काय करायचं आहे? योग्य असर्टिव्ह फॉर्म आपल्याला शोधायचा आहे, विधानार्थी वाक्य शोधायचं आहे. हू डज नॉट नो महात्मा गांधी. महात्मा गांधीला कोण ओळखत नाही असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे? मग निगेटिव्ह फॉर्म बनवताना त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? आता हू डज नॉट नो, तर हूच्या ऐवजी कोण जाणत नाही, कोणच्या ऐवजी एव्हरीवन किंवा ते जे आहे ते आपल्याला एव्हरीवन किंवा नो वन घ्यावं लागतं. परंतु या ठिकाणी आपल्याला एव्हरीवनच घ्यावं लागेल. कारण का? या ठिकाणी आपल्याला वाक्याचा अर्थ बदलायला नको. म्हणून सगळ्यात शेवटचं वाक्य, एव्हरीवन नोज महात्मा गांधी. प्रत्येकजण महात्मा गांधीला ओळखतो, जाणतो किंवा महात्मा गांधी प्रत्येकाला माहीत
आहेत. म्हणजे वाक्याचा अर्थसुद्धा बदलायला नको. अशा प्रकारे सगळ्यात शेवटचा जो पर्याय आहे, तो त्याचं योग्य उत्तर होणार आहे. आशा करतो की या ठिकाणी हे जे 30 प्रश्न आहेत, ते 30 प्रश्न तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असतील. पुन्हा आपण आपल्या पुढच्या तासिकेला भेटणार आहोत. पुन्हा आपण आता रोजचे ठरल्याप्रमाणे 2 किंवा 3 आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिका ज्या आहेत, जे संभाव्य 30 प्रश्न आहेत, यापैकीच एक प्रश्न 100% आपल्या परीक्षेत विचारला जाणार आहे. म्हणून रिपीट तुम्ही जर दोनदा जर हा व्हिडिओ बघितला, तर नक्कीच तुमच्या पर्याय लक्षात राहणार आहेत. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.